बोला. नमस्कार. हा बोला. मला रोजचा इथे याचा प्रवास आहे. हा तर हे साहेब मला या ब्रिजमध्ये सोडायला येत. हा इथं सगळीकडे सगळे ब्रिज तोडून ठेवले. हा त्यांचा प्लॅटफॉर्म सुद्धा बरोबर नाही. बरोबर आणि हँडिकॅप डब्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे. हँडिकॅप डब्याकडे फटाफट कुठेच स्लीपर नाही. बरोबर ना 3 नंबरला आहे, ना 1 नंबरला आहे, ना 2 नंबर. बरोबर. जास्तीत जास्त प्रॉब्लेम ब्लाइंड लोकांना होतो. हा आणि यांनी हा जो नवीन ब्रिज बनवला हा ब्लाइंड लोकांच्या काहीही उपयोगाचा नाही. बरोबर एका लेवलमध्ये नाही. बरोबर. कारण बाकी आधीचा जुना ब्रिज बघा. आणि हा ब्रिज जो बनवलाय कधीपासून 3 दिवसापासून बंद आहे ना साहेब? रोज चालायला लागते ना? तर रोज चढावा लागतो, रोज बंद असतो. हा आणि मुख्य हा जो ब्रिज नवीन बनवला आहे हा हा बहुतेक नॉर्मल लोकांच्या हा. नॉर्मल लोकांसाठी चांगला असेल, हा परंतु ब्लाइंड लोकांसाठी हा अजिबात चांगला नाही ना? उपयोग नाही. मग या अपंगाला कोणी बघायचं आता? नाही. आता ह्याचा वाली आहे का बदलापूरला? आपण काही दिवस 3 तारखेला येतोय. अच्छा, मग हे लोक खरं त्रास देतात की नाही तुमच्या लोकांना? खरं सांगा, दिवा बांधवांना. सुरुवात यांनी हे हँडिकॅपचा विचार हे लोक आता कधी करते मला माहित नाही, अजून तरी केलेला नाहीये. हा कारण ब्रिज आता हा असा आहे, हा कुठेही याला सपोर्ट व्यवस्थित सपोर्ट नाही. अच्छा हे मिश्रा साहेब रोज मला सकाळी सोडायला येतात या ब्रिजवर. चालते, मी तुमची मातमय तिथे पाठवून देतो आणि कारवाई करायला लावतो यांना. कधीपर्यंत सोडायला येतील मला हे असं आहे ना. मी विचारतो ब्रिज हा? हा जो आहे हा. व्यवस्थित पण मला पाहिजे पहिली गोष्ट. नक्की नक्की नक्की. कारण एका ऑर्डरमध्ये नाहीच हा असं नाही. तिरुपती पण नागपुडी कडून जावं लागतं. नाही नक्की तुमच्या ज्या समस्या आहे मी खरंच यांना मांडणार आहे. आणि खास करून एक मिनिट, आपले दिव्यांग बांधव आहे बिचारे. काय नाव आपलं? विजय सर आपल्या बरोबर आहे. आज आपण इथे हा जिना 3 दिवसापासून बंद आहे. तर या अपंग बांधवांनी कधी चालायचं? बिचाऱ्यांनी कधी याचं हे रोज चढवायला लागते? यांना किती मुश्किल आहे सर हे? काही लोकांना जास्त प्रॉब्लेम होतो. मग अशा पद्धतीचे अपंग बांधव, ते दिव्यांग बांधव, त्यांचं कोण वाली आहे? काही लोक आणि ते पाहिजे अपंग त्यांना जास्तीत जास्त हे प्रॉब्लेम. खरंच तर हा चुकीचा व्यवहार चाललाय. रेल्वेला कळकळीची विनंती आहे, माझ्या दिव्यांग बांधवांना त्रास देऊ नका, नाहीतर मी तुम्हाला त्रास देईन. हा पेपर चला, चालू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.